मुंबईमध्ये सकल मराठा समाजाची एक बैठक झाली आणि त्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांना आपला नेता मानलं गेलं. तो पहिला ठराव होता. या सगळ्या बैठकीबद्दल आणि इतर काही प्रश्नांबद्दल बोलण्यासाठी स्वतः मनोज जरांगे पाटील आपल्यासोबत आहेत. सकल मराठा समाजाची मुंबईमध्ये एक मीटिंग झाली आणि त्यातला पहिला ठराव होता की मराठा समाजाचं नेतृत्व यापुढे आपण करावं. सेवा समाजाची करतोय ती मात्र प्रामाणिक करत राहणार एवढंच मी म्हणल. शेवटी समाजाची भावना आहे, परंतु मी समाजाचा सेवक म्हणून समाजाची सेवा करणार आणि शेवटच्या मराठ्यांपर्यंत म्हणजे सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळत नाही ओबीसी समावेश करून तोपर्यंत आंदोलनही थांबणार नाही आणि माझ्या जीव असेपर्यंत मीही थांबणार नाही. एवढं मात्र राज्यातल्या मराठा समाजाला आज या मुहूर्तावर शब्द देतो. मी सेवक म्हणून आहे, तुमचं लेकरू म्हणून समाजाची सेवा करल. बाकीची समाजाची भावना आहे. आणखीन एक दुसरा ठराव घेण्यात आला, त्यामध्ये लोकसंख्येनुसार आरक्षण या ठिकाणी देण्यात यावं आणि हे ओबीसीतून देण्यात यावं. नाही, तसंच मिळणार, ओबीसीतूनच मिळणार आणि तसंच मिळणार, त्याच्यात बदल नाही. ओबीसीतूनच मिळणार, 50% आतच मिळणार, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रच मिळणार, त्याच्यात काही बदल नाही. तीच समाजाची भूमिका आहे आणि भावना आहे आणि तीच आपण रेटून धरणार आणि मिळून सुद्धा घेणार, त्याशिवाय माघार नाही. बरं, ओबीसी आरक्षणाचं पुनर्सर्वेक्षण व्हावं अशा प्रकारचा देखील ठराव या ठिकाणी मांडण्यात आला, म्हणजे फेर तपासणी व्हावी. नाही, आता ते त्यांची जी मागणी आहे, फेर तपासणीची तर मागणी खूप दिवसापासून सुद्धा आहे. ती व्हायलाच पाहिजे, प्रति 10 वर्षाप्रमाणे ती व्हायलाच पाहिजे, पण ती केली नाही. परंतु आजचा विषय खूप मराठा समाजाला आता प्रमाणपत्र मिळायला लागलेत. मराठा समाजामध्ये उत्साह निर्माण झालेला आहे की प्रत्येक मराठा समाजाला वाटत होतं किती दिवस आपण लढतोय, काही हाती लागत नाही. पण नोंदी मिळाल्यापासून मराठा समाजाला राज्यभर आता प्रमाणपत्र मिळालेत. आयुष्याचं त्यांच्या भविष्यासाठी त्यांना आयुष्याची भाकरी आता मिळायला लागली. त्यामुळे प्रचंड मराठा समाजात आत्मविश्वास वाढलाय आणि प्रचंड मराठा समाज ताकदीने एक झालाय आता, हे मात्र खरं आहे. त्यात आणखीन एक ठराव असा होता की मराठा ओबीसी वाद निर्माण करणारे भुजबळ यांना आम्ही मतदान करणार नाही, आम्ही त्यांच्यावर आणि सदावर्ते यांच्यावर बहिष्कार टाकत आहोत. दोन समाजात तेढ निर्माण केल्या. आता राजकीय मी माझी काही भूमिका नसल्यामुळे मी नाही बोलणार, परंतु त्यांच्यावर सुद्धा आम्ही बोलायचं टाळलं आहे आता, कारण त्यांना काही काम नाही आहे. त्यामुळे त्यांच्यावर बोलायचं ना, आमचा फोकस आता मराठ्यांचा सध्या आरक्षणावर आहे 24 डिसेंबरपर्यंत. त्यामुळे कोणी कितीही टीका केली आणि किती कोणी ओबीसींच्या तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, आम्हाला तिकडे लक्षच नाही द्यायचा. पण एकच सांगतो, तेढ आमच्यात निर्माण होणार नाही. कोणात सामान्य मराठ्यात, गाव लेवलच्या आणि सामान्य ओबीसी बांधव तेढच निर्माण होऊच शकत नाही आणि कोणची शक्ती नाही आमच्या दोघात तेढ निर्माण करणारी. आम्ही प्रेमान आहेत आणि शेवटपर्यंत प्रेमान राहणार. आमच्या नोंदी मिळाल्यापासून सामान्य ओबीसींना वाटतंय त्यांच्या आता हक्काचं त्यांना दिलं पाहिजे. 1994 साली शरद पवार यांनी ओबीसी समाजाला आरक्षण दिलं होतं. त्यावेळी त्यांनी कुठला आधार घेतला होता? त्यांचे मित्र नरेंद्र मोदी यांनी आता त्यांच्या मदतीला म्हणजे समाजाला आरक्षण द्यावं. समाज आरक्षणच मिळवणार आहे आता. कोणी काय केलंय 75 वर्षात, हे 24 डिसेंबरच्या नंतर समाज आम्ही मांडणारच आहेत, त्यात तर सुट्टीच नाही. पण आज रोजी आता समाजाचा अजेंडा एकच आहे. मागचं काय झालंय ते 24 डिसेंबरपर्यंत आम्ही काढत नाही. आमचं आम्हाला हक्काचं द्या, त्यानंतर सगळ्याचेच नाव उजेडात येणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदावर्ते यांना बोलायला लावलं आहे का? का हे ठरवून आहे, याबाबत स्पष्टता द्यावी अशा प्रकारचा देखील ठराव आज मांडण्यात आला. त्यांनी जे ठराव मांडला सध्या ना ते स्पष्टता. तुमची काय भूमिका आहे याबद्दल? अशा पद्धतीने सातत्याचे विरोधातले जे वक्तव्य येतात आणि खास करून काहीच लोक करतायत. नाही, आता ते स्पष्टीकरण देतील ना. मग आता त्यांनी मागणी केली म्हणल्यावर ते देतीलच ना स्पष्टीकरण. बरं, 17 तारखेला सभा होत आहे इथं काही अंतरावर, त्यावरची काय प्रतिक्रिया? आणि प्रत्येकाला अधिकार आहे, प्रत्येकाला अधिकार आहे. प्रत्येकजण कार्यक्रम घेऊ शकतो. आम्ही इतक्या खालच्या दर्जाला जाणार नाहीत की आमची झाली म्हणून त्यांची घ्यायची आणि त्यांची झाली म्हणून आमची घ्यायची. लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे, ते घेत आहेत. त्याच्याबद्दल काय आकाश असण्याचं कारण नाही. त्यांना असू शकतो, नेत्यांना, ओबीसी बांधवांना नाही, ग्रामीण भागातल्या. आम्हाला नाही आकाश काहीच. आम्हालाही आम्ही त्यांच्यावरती प्रेम करणार आहेत, गाव लेवलच्या ओबीसी बांधव. त्यामुळे आम्ही त्यांना स्पर्धा समजत नाही, ते समजत असतील नेते त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी. बरं, उद्यापासून तुमचा पुन्हा एकदा राज्याचा दौरा सुरू होतोय, तयारी कशी झाली?
पूर्ण तडे जंग मराठे सज्जेत. मराठ्यांचा इतका उत्साह आहे आता की मी सुट्टी झाली तुम्ही स्वतः प्रत्यक्षदर्शी आहेत त्याची. रस्त्याने एक गाव होतं फक्त, तर इथपर्यंत येऊस तर 17 गावं करायला लागले आम्हाला. ती उत्साह याच्यावरून लक्षात येतो की मराठा समाजाला असं वाटत होतं की आपण इतकं लढलोत काहीच हाताला लागत नाही. आज नगरसारख्या जिल्ह्यात 3-3.25 लाख नोंदी सापडल्या. सातारासारख्या ठिकाणी सापडल्या, म्हणजे सगळ्याच जिल्ह्यात, एक नाव घेण्यापेक्षा सगळ्याच जिल्ह्यात महाराष्ट्रात सापडल्या. मराठा समाजाचा उत्साह तयार झाला आहे की आपल्या लेकराला प्रमाणपत्र मिळालं म्हणजे आयुष्याची आता भाकरीच मिळाली, आयुष्याची प्रॉपर्टी मिळाली. अत्यंत उत्साही आहेत. आता नोंदी आहेत त्यांना मिळाले लगेच तातडीनं, पूर्ण पडताळणी करून मिळाले. त्याला काही बाधा नाही, काहीच बाधा नाही. आणि कायदा पारित त्या नोंदीचा होणार 24 डिसेंबरला आणि राहिलेला सरसकट मराठ्यांना मिळणार. त्यामुळं मराठ्यात प्रचंड उत्साह आहे, प्रचंड एकजुटीनं मराठी कार्यक्रमाला यायला लागलेत. जिथं जिथं गाठी भेटेत तिथं तुफान संख्येनं लोक जमवायलेत आणि त्याची प्रचिती तुम्हाला उद्या दिसेल. घराघरातला मराठा जिथं जिथं कार्यक्रम आहेत तिथं आलेला दिसेल. कोणीही शेताकडे कामाला जाणार नाहीत, पण आहेत त्या ठिकाणी गाठी भेटीला मराठा येणार आणि याला उद्याच्याला तुम्ही प्रत्यक्ष तुम्हाला स्वतः दिसणार आहे प्रचंड संख्येनं मराठा. मराठवाड्यातले काहीच लोक आहेत जे त्यांच्या बोलीभाषेवर अनेकांनी प्रेम केलं आणि त्यांना प्रतिसाद दिला. तसं तुमची ही बोलीभाषा सर्वांना आता परिचित झाली आणि सर्वांना ती आवडायला लागली. उद्याचं भाषण तुमचं काय मुद्दे आहेत? नाही मी नाही आज सांगणार ते. आपण राखून ठेवले. उद्याच काढणार बाहेर. कारण समाजाचं अस्तित्व त्याच्यात दडलेलं आहे आणि आपण एकच ठरवलंय, समाजाच्या चेहऱ्यावर हसू बघायचं आणि आनंद बघायचा. जवळपास 35 ते 40% लोकांना सर्टिफिकेट मिळायला लागले. थोडे राहिले ते आनंदी आहेत. आमच्या कोणत्या एका भावाला मिळाले. आम्ही असे नाहीत ते आखुड बुद्धीची, त्याला मिळालं मग काय, हां त्याला मिळालं आणि ते चांगलं झालं, त्या लेकराचं उद्या आपल्या होणार आहे. ह्या भावनेतून आम्ही एकमेकाला सपोर्ट देऊन पूर्ण महाराष्ट्र आता एकवटला आहे. पूर्ण आता, कारण पहिला एकवटला होता पण आता काय जे राहिलेत ना ते पण पूर्ण एक झालेत. कारण इथं प्रश्न दादा स्वतःच्या प्रत्येकाच्या लेकराच्या भविष्याचा आहे. प्रत्येकाला वाटत होतं 70 वर्षात मराठ्याचं काही झालं तरी पोरगं मोठं नाही होऊन द्यायचं, काही झालं तरी नव्हतं द्यायचं. एवढं प्रचंड मोठं षडयंत्र रचलेलं होतं आणि मराठ्यांनी, सामान्य मराठ्यांनी एकजूट केली आणि सगळं हाणून पाडलं यांचं षडयंत्र. आज मराठ्यांना 70 वर्षात त्यांचं पोरांचं दडून ठेवलेलं आयुष्य, उद्ध्वस्त केलेलं आयुष्य पुन्हा त्यांना प्राप्त व्हायला लागले. मग तो श्रीमंत मराठा असेल, गरीब असेल, शेतकरी असेल, सगळ्यांचं आता कल्याण व्हायला लागले. त्यामुळे आता आम्ही हटत नाहीत. 24 डिसेंबरपर्यंत आम्ही सरसकट आरक्षण मिळवणार. कोणी कितीही उभा केले, सरकारनं कितीही उभा केले, आमच्या दोन होऊ शकत नाही. कोणाला उली दिली राजकारणाच्या जीवावर जगत असेल म्हणून तो फक्त बोलत असेल नसता. आज सगळ्यांचा एकच मतानं पाठिंबा आहे. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र आणि ओबीसी समावेश यासाठी अखंड मराठा एकवटला आहे. कोणी वेगळी भूमिका घेत नाही. घेत असेल तर त्याच्या राजकीय स्वार्थापोटी किंवा स्वतःच्या स्वार्थापोटी घेत असेल. पण ही जी भूमिका आहे समाजाची, ही प्रत्येक मराठा समाजातल्या घराघरातल्या माणसाच्या हिताची भूमिका आहे. म्हणून समाज एकजुटीनं या आंदोलनाच्या पाठीशी. एक शेवटचा प्रश्न, आपण इथे आलात, खरं तर आपल्याला लेखी आश्वासन देणार होते, लिखित देणार होते. पुन्हा आपली शासनाने फसवणूक केली आहे का? कारण की 5-6 दिवस तुम्ही उपचार घेतले तरी तुम्हाला कोणी शिष्टमंडळ भेटायला आलं नाही. इथे येऊन देखील तुम्हाला 2 दिवस झाले तरी शिष्टमंडळ भेटायला आलं नाही. ही फसवणूक आहे? नाही, फसवणूक नाही म्हणणार मी आणखीन आजचे दिवस. पण कमवून येण्यात मात्र ह्यो कोड्याचा प्रश्न आहे. काय झालंय त्यांना, त्यांच्या तर मुख्यमंत्री कार्यालयातून एक फोन आला होता, ते म्हणले इमान बसून मग बसानाच त्याच्यात कमवून कोणी. आम्हालाही शंका आहे. मात्र आज बघूयात, येऊ म्हणले होते दिवसभरात, संध्याकाळ परत आलं आहे, नाही तर उद्याच्याला आपण मग सुरू करणार आहे आपलं. बरं, सह्या करायला कोण तयार नाहीत याची वस्तुस्थिती सांगा. तुमच्याकडे काय माहिती? नाही, माहिती काहीच नाही. फक्त ते त्यावेळेस म्हणले होते की मुख्यमंत्री महोदय तिरुपतीला का कुठं गेलेत, फक्त त्यांना दाखवायचं आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दाखवायचं आहे, काय यांना दाखवलंय असं त्यांचं म्हणणं होतं. सह्या घेत होत आणि येत होत आम्ही. मग आता काय सह्या व्हाय ना, ते तर म्हणते इमान बसूनच आहे. मग आता कमून येणार उद्या बघू. मग आता आम्ही बी इमान कसं काय चालू आहे, काय चावी देतो मग आम्ही त्यांना इमानाची. उद्या भाषणातून चावी मिळेल, नाही मिळालं आणि मग सोडणार कसं काय? तुमच्या शब्दावर आम्ही मान देतो, तुमच्या शब्दाला. तुम्ही 2 दिवसात म्हणले तर आम्ही 15 दिवस दिलेत. आम्ही आता कसं ऐकतो, मग तुमच्या शब्दाला मान दिला ना आता. दरबारीनं कसं काय ऐकून घेतो ना आम्ही. आम्हाला लिखित टाइम बॉन्ड पाहिजेच. हो, धन्यवाद.
हे होते मनोज जरांगे आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की जे आज वेगवेगळ्या भूमिका ठराव घेतले मराठा समाजाच्या मुंबईमध्ये झालेल्या बैठकीमध्ये आणि त्यानंतर त्यांनी शासनाला देखील निर्वाणीचा इशारा दिला आहे. आजचा शेवटचा दिवस आहे, लिखित द्या, नाहीतर उद्यापासून पुन्हा भाषणात हे सगळे मुद्दे मांडू. कॅमेरामन महेश वाघसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, अंतरवली सराटी, जालना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.